नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर रोजचाच प्रश्न असतो आणि कधीकधी नाश्ता काय बनवायचा हे सुचलं तरीसुद्धा वेळखाऊ जर काम असेल तर ते नको वाटतं. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी पटकन तयार होणारा असा हेल्दी नाश्ता. आजचा नाश्ता आपण भरपूर अशा भाज्या वापरून बनवणार आहोत. शिवाय अगदी पटकन तयार होणारा आहे, अजिबात याला वेळ लागत नाही आणि हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात. पोटभरीचा सुद्धा आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. मी इथून बागेतून जेवढ्या मिळाल्या तेवढ्या हिरव्या मिरच्या आणि पालक काढून घेतलेला आहे. सगळ्यात आधी तर सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता यात आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या ॲड करू शकतो. मेथीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात. माझ्याकडे मेथी नव्हती म्हणून मी पालक टाकलेला आहे. आता पालक मी अगदी बारीक चिरून घेतला आहे. खूप जास्त नाही, एक वाटी भरेल असं एवढं आपल्याला ह्या भाज्या वापरायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली. कांदा घेतलेला आहे, तो पण अगदी बारीक चिरायचा. टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला. यासोबतच आपल्याकडे गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी अशा कुठल्याही भाज्या अवेलेबल असतील तर त्या आपण ह्या नाश्त्यासाठी वापरू शकतो. चला आता सगळं चिरून झालेलं आहे. आता एक बटाटा घेतला आहे, कच्चा बटाटा, आणि तो साल काढून किसून घेतलेला आहे. आता एक वाटण बनवून घेऊ. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतल्या आहेत 2 हिरव्या मिरच्या, त्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा. आपल्याला किती तिखट हा नाश्ता हवा आहे त्या अंदाजाने आपण हिरवी मिरचीचा वापर करू शकतो. हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं. आता आपण जो बटाटा किसून घेतलेला होता त्यामध्ये ही हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. तसंच ह्यासोबत इथे आपण तिखट, हळद किंवा आपला जो गरम मसाला असतो हेच मसालेसुद्धा ॲड करू शकतो. आता ह्याच्यातच आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या. मी इथे टाकला आहे पालक, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक असा चिरून. यामध्ये पाव कप बेसन पीठ टाकलं आहे बाइंडिंगसाठी आणि त्यासोबतच टाकला आहे 1 ते 1.5 कप रवा. आपल्याला हा नाश्ता किती हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे रव्याचं प्रमाण घेऊ शकतात. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. हा नाश्ता बनवताना आपण वेगवेगळे पीठंसुद्धा इथे ॲड करू शकतो, जसं की तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ. आता ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि आपल्याला ह्याचं चांगलं असं मिश्रण बनवून घ्यायचं. खूप जास्त पातळ असं बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही. थोड्या वेळात रवा फुलून येईल, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही. आता इथे मी हे झाकून ठेवलेलं आहे. एक 5 मिनटं हे झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण एक फोडणी बनवून घेऊ. तर ही फोडणी जी आपण बनवणार आहोत त्यासाठी 1-2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलं. ह्यासोबत कढीपत्ता जर असेल तर तो पण आपण बारीक चिरून ह्यात टाकू शकतो. आणि ही जी फोडणी आहे ही आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणात टाकली. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे पहा, मिश्रण असं थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यात मी अगदी अर्धा चमचा इनो टाकून घेते. इनो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालणार आहे. इनो किंवा सोडा तुम्ही काहीही वापरू शकतात आणि अगदी नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे इनो ॲक्टिवेट होईल आणि पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं. आता आपण याचं धिरडं लावू शकू अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची. त्यानंतर तवा गरम करून घेतला. तव्यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल तव्यावर पसरून घ्यायचं. आता यावरती थोडेसे तीळ टाकायचे आणि तीळ तडतडण्याच्या आधीच यावरती हे बॅटर टाकायचं. आता ह्याचं जे आपल्याला धिरडं लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटं मोठं लावू शकतात. हे जे आपण थोडंसं असं घट्टसर पीठ ठेवलं आहे त्यामुळे हे धिरडं थोडंसं जाड बनतं. जर तुम्हाला हे पातळ हवं असेल तर पीठसुद्धा तुम्हाला थोडंसं पातळ करावं लागेल. पण ह्या कन्सिस्टन्सीचं हे धिरडं लावलं तर खायलासुद्धा छान लागतं. आता मध्यम गॅसवरती हे जे धिरडं आहे ते मी चांगलं भाजून घेणार आहे. आलटून पालटून भाजायचं आवश्यकतेप्रमाणे. ह्याच्यावरती तेल सोडायचं आणि छान खरपूस असं हे धिरडं भाजून घ्यायचं. तर हे पहा,
इथे मी दोन्ही बाजूने छान आलटून पालटून हे धिरडं भाजून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा रव्याचा भरपूर अशा भाज्या घालून केलेलं धिरडं तयार आहे किंवा नाश्ता तयार आहे। मुलांना डब्यात द्यायचं असेल तर आपण असं एखादं मोठं धिरडं बनवू त्याचे त्रिकोण करून पिझ्झासारखं सुद्धा देऊ शकतो किंवा मग अगदीच छोटे छोटे धिरडे लावायचे, ते सुद्धा मुलांना फार आवडतात। ह्याच बॅटरपासून आपण आप्पेसुद्धा बनवू शकतो। तर मग कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा। यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉसचा वापर करू शकतात किंवा मग घरगुती आपण एखादी चटणीसुद्धा खाऊ शकतो। लोणचंसुद्धा याच्यासोबत छान लागतं आणि अगदीच काही नाही टाकता खाल्लं तरी पण हे खूप छान लागतं। तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।